आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी 3 स्रोत दिले होते। त्या 3 स्रोतांपैकी एका स्रोतातून का होईना महिलेला दरवर्षी 1 लाखाचं उत्पन्न मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह कायम आहे आणि या आग्रहासाठी जालना जिल्ह्यातील उमेद अभियान राबत आहे। जिल्ह्याला 84,000 महिला किमान 1 लाख रुपये उत्पन्नाच्या पुढे नेल्या पाहिजेत हा त्यांचा उद्देश आहे आणि त्यातीलच एक महिला आहेत संगीता घोडके, ज्या महिलेनं आपल्या जीवावर आणि या उमेदीच्या मार्गदर्शनाखाली 1 लाखच काय तर 7 लाखांचं उत्पन्न सुरू केलेलं आहे। जालना तालुक्यात धार कल्याण असं एक छोटंसं गाव आहे आणि जिथे आज 250 महिला उद्योजक झालेल्या आहेत। त्यापैकीच एक आहेत ज्यांनी SBI फाउंडेशनचं 6 लाखांचं पारितोषिक पटकावलेलं आहे। महाराष्ट्रातील अशी ही दुसरी महिला आहे जिनं दुसरा क्रमांक पटकावला आणि या पारितोषिकासोबत काय पटकावलं, कानातली झुमके, नाकातली नथ आणि एक रेशीम साडी। तर चला आज आपण या महिलेला भेटणार आहोत की तिनं हे सगळं कसं पटकावलं। केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे अशी एक मराठीत अतिशय सुंदर म्हण आहे आणि या म्हणीचा प्रत्यय आज आपण जाणून घेणार आहोत एका महिला उद्योजकाकडून। संगीताताई, आमच्या EDTV न्यूजच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद सर। काय सांगाल, कसा झाला तुमचा लग्नापूर्वीचा प्रवास? माझा लग्नापूर्वीचा लग्न झालं आणि 2 ते 3 एकर शेती असल्यामुळे आम्ही 2 जण पण बाहेरचे शेतात काम घरचं करून बाहेर काम करायचं आणि हे बाहेर काम करीत असताना घरचं थोडं शेती असल्यामुळे बाहेरच्या म्हणजे उदरनिर्वाह होत नव्हता कुटुंबाचा, त्यामुळे बाहेर कामाला जावं लागायचं। तर अभियानात 2015ला उमेद अभियानाच्या गटाची स्थापना झाली, त्याच्यात मी प्रवेश केला। आता ज्यावेळेस तुमचा विवाह झाला त्यावेळेस काय परिस्थिती होती इकडची सासरची तुमची? एकदम हलाखीची परिस्थिती होती। ग्रामीण भाग असल्यामुळं पाणी म्हणजे टायमावर पाऊस पडत नव्हता, शेती साथ देत नव्हती, कापूस सोयाबीन याच्यातून जास्त उत्पन्न भेटत नव्हतं। मग आता तुम्ही आत्ता म्हणलात की पहिली हलाखीची परिस्थिती होती, मग हलाखीच्या परिस्थितीतही तुम्ही सासर कसं काय निवडलं? म्हणजे त्यावेळेस असं वाटलं नाही की आपल्याला चांगलं घर असावं, चांगलं म्हणजे सधन पैसा अडकायचं घर असावं, पैसा अडका असलेलं नवरा असावा, असं काही वाटलं नाही का त्यावेळेस? इच्छा होती, पण आई वडिलाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आई वडिलाची परिस्थिती जसं समोरचं ते जावाई पण तसेच बघतील ना, त्याच्यामुळं ते जसे त्यांची परिस्थितीनुसार त्यांना परिस्थितीनुसारच जावाई बघितले आणि 2 ते 3 एकर शेती असल्यामुळे आई वडिलांना दिल्यामुळे आई वडिलांचं नाव कमवण्यासाठी गरीब कानावर असा नाही, आई वडिलाचे प्रश्न होते, लेक नांदलेली ऐकाव का मेलेली ऐकाव हे असे जुन्या लोकांचे शब्द होते। तर आई वडिलांच्या इच्छेनुसार गरीब परिस्थिती असली तरी संसार करावाच लागला। म्हणजे आई वडिलांची इच्छा लेकीनं पूर्ण की लेक नांदलेली त्यांनी ऐकले असं? हो, नांदलेली ऐकली। म्हणजे हलाखीच्या परिस्थितीत एक वेळेस तुम्ही रोजंदारी करत होता असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। मग आता आज हा जो प्रवास आहे, नुकताच तुम्हाला कुठला तरी SBI फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याचं समजतंय। हो, कशामुळे मिळाला आहे नेमकं, असं तुम्ही काय काम केलेलं आहे? उमेद अभियानामुळे मिळाला। कारण उमेद अभियानामुळे काय आहे उमेद अभियान? म्हणजे आता अभियान तर खूप असतात, नेमकं उमेद म्हणजे काय सांगता येईल? उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे हे आम्ही एक आमची NRL म्हणून संस्था आहे। कारण बचत म्हणजे गरीब कुटुंब कसे बाहेर आणायचे हे आमचे अभियानाचं ध्येय आहे। तर आम्ही हप्त्याला 25 रुपये बचत जमा करतो आणि महिन्याची 100 रुपये आमची बचत होती। जिला लागन ती आपल्या गरजेनुसार पैसे घेते गटातून। आज आमच्या गटात 9-10 लाखाची गटात पण उलाढाल होती। तुम्ही इकडे कशा वळालात, अभियानाकडे कशा आलात? ह्या अभियानात म्हणजे गावात तालुका व्यवस्थापक यांची राऊंड झाला। कोणाचा? म्हणजे काय, मला ते अभियान काय आहे हे थोडं आम्हाला सविस्तर सांगा की काय असतं याच्यात, काय करतात, काम प्रत्यक्ष काय काम आहे याच्यात? त्यांचे प्रत्यक्षात काम म्हणजे महिलाला उपजीविका तयार करणे, व्यवसाय करणे आणि वेगवेगळ्या प्रशिक्षणातून महिला सक्षम करणे
म्हणजे भरपूर प्रशिक्षण अभियानामुळे भेटले आम्हाला. तुम्ही कशाचं प्रशिक्षण? मी का लखपती दिदीचं घेतलं तिथून, नाही तर सुरुवातीला म्हणजे SM1 SM2 आम्हाला सुरुवातीला म्हणजे भेटलं. लखपती दिदी आता हळूहळू लखपती मिसेस झाले असं म्हटलं. हो, सुरुवातीला आम्हाला SM1 SM2 म्हणजे गटाची मीटिंग कशी घ्यायची, गटात बसायचं कसं, गटात व्यवहार कसा करायचा हे आम्हाला अभियानानं प्रशिक्षण दिलं. बचत कशी करायची, पैशांचा वापर कसा करायचा, म्हणजे महिला सक्षम ही आम्हाला तालुका व्यवस्थापक यांना शिकवलं. मग आता काय परिस्थिती, तुम्ही किती व्यवसाय करतात आणि कुठले कुठले व्यवसाय करतात? माझे 3 व्यवसाय आहे. डाळीचा, शेळी पालन आहे, मच्छी पालन आहे. हे सगळे त्या उमेदमुळेच झाले. हो. मग आता काय उत्पन्न काय आहे तुमचं साधारणतः दरवर्षी किती होतं उत्पन्न? माझं दरवर्षीचं 10 लाखाचं उत्पन्न आहे. म्हणजे 2021ला तुम्ही रोजगार करत होता त्या आज साधारणतः 10 लाखाचं उत्पन्न. हो. कसं चालतं हे सगळं जे आता तुम्ही उत्पादन करता, हे कसं विकता, कुठं विकता? साधारण म्हणजे शेतकरी महिला आहे गटातल्या, पण आम्ही गावातल्या महिलाचीच तूर खरेदी करतो. त्यांना म्हणतो तुम्ही जालन्याला मोंढ्याला नेऊ नका, कारण त्यांचं आडत हमाल भाडं पण बसतं आणि त्यामुळं त्यांना पण 4 पैसे राहते. आणि आम्ही इथं तूर खरेदी करतो आमच्या गावामध्येच. आणि तूर खरेदी केल्यामुळं ती पलकडली मशीन जी आहे ती ग्रेडिंग करतो, 1 लेवल दाना करून काढतो आणि नंतर ह्या मशीनीमध्ये डाळ बनवतो. हा, तर आम्ही आता उमेद मार्टवर आमची चालू आहे. Amazon अमेझॉनवर पोहोचलं? हो. हो, उमेद मार्ट, डी मार्ट, म्हणजे असे 2-3 याच्यावर आम्ही ऑनलाईन करतो. इंस्टाग्राम, फेसबुक, स्टेटस. किती शिक्षण झालेलं आहे तुमचं? 10वी. आणि मालकाचं पण 10वी. बरं, घरात अजून कोण कोण असतं? घरात सासू सासरे आणि मिस्टर आणि मुलगा. तुमच्या परिवारात काही अडचणी आल्या असतील, त्या अडचणीवर कधी मात केलंय की अशा एखाद्या वेळेस की तुम्हाला नाही आता कंटाळा आला मला ह्या सगळ्या परिस्थितीचा, असं कधी वाटलंय का? सर, परिस्थिती तर भरपूर आल्या. कारण मुलाचे शिक्षण, कारण मी 10वी शिकले, पण मुलाला उच्च शिक्षण देण्याची माझी इच्छा आहे आणि काहीतरी बनवण्याची पण इच्छा आहे मुलाला. काय सध्या मुलगा काय शिकतो? ॲग्री चालू आहे त्याची, BSc ॲग्रीचं 2रं वर्ष. कुठपर्यंत पोहोचवायचं त्याला पूर्ण ॲग्रीचा डिप्लोमा करण्याची माझी इच्छा आहे आणि काहीतरी उद्योग, जसं उद्योग हो, काही नोकरी हो छोटी मोठी. आता तुम्ही उद्योजक म्हणल्यावर मग मुलाला नोकरी कशाला, ह्याच्यातच तो येऊ शकतो ना, बिझनेस म्हणून. हा ना, उद्योजक म्हणून पण बिझनेस म्हणून पण. त्याच्यामुळे मग मी त्याला शिक्षण पण शेतीवरच दिलं. आता मूळ मुद्द्याकडे येऊ. आता तुम्हाला जो नुकताच 6 लाखांचा पुरस्कार मिळालेला आहे, हो, श्रेया बुगडेनं तुम्हाला उचलून घेतलं होतं का? म्हणजे कुठंतरी कोणाच्या तोंडून ते ऐकलेलं वाटतं की चला हवा येऊ द्या मधली जी अभिनेत्री आहे श्रेया बुगडे, चांगली अभिनेत्री आहे आणि सर्वसमावेशक आहे. तिच्यासोबत तुमचे काही बोलणं किंवा तिच्यासोबत तुम्ही संपर्कात आलात असं काही एक किस्सा काही आहे? हो, आहे ना. काय तो किस्सा? घे भरारी मध्ये माझं सिलेक्शन झालं. काय घे भरारी? आता उमेद ऐकलं, आता ही घे भरारी काय आली? उमेद अभियानातून रिॲलिटी शो म्हणून आम्ही जालना जिल्ह्यातून 10 जणी पाठवल्या होत्या. तर 10 जणींना मुंबईला 6 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. शेवटच्या दिवशी 6 जणीचा इंटरव्ह्यू झाला, त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं. काय झालं होतं त्या इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे कशासाठी घेतली होती? त्यांना तुम्ही कसं विचारलं, लग्नाच्या अगोदरची परिस्थिती, लग्नानंतरची परिस्थिती, तुम्हाला आलेले संकट, तुम्हाला आनंद केव्हा झाला, हे भरपूर काही विचारलं. तुम्ही जसं उद्योगात काय काय अडचणी आल्या, तुम्हाला कोणी मदत केली. मग आम्ही सांगितलं आमच्या जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक यांची आम्हाला वारंवार मदत असल्यामुळे आम्ही पुढे येऊ शकलो. मग तिथं कसं प्रकारचं स्वरूप होतं जे पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे? ते पुरस्काराचं स्वरूप तिथं मार्केटिंग कशी करायची, आपलं बोलणं कसं असलं पाहिजे. आणि गिराक जर आता तुम्हाला गिरायक आलं आणि ते म्हणलं घ्यायचंच नाही वस्तू, तर ही वस्तू कशी पाठवायची, गिरायकाला कसं पाठवायचं, गिरायक कसं पाठवायचं, म्हणजे खूप काही आम्हाला त्या प्रशिक्षणातून भरपूर शिकायला भेटले. मग असे किती लोक आले होते महाराष्ट्रातून? किती महिला होत्या? महाराष्ट्रातून 250 महिला होत्या. तर 39 महिलाचं सिलेक्शन झालं. आणि 39 महिलामध्ये परत पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आला. तुमचा कितवा क्रमांक? 2रा क्रमांक आहे माझा. पहिले कोण आहे? नंदुरबारच्या ताई आहे. दुसऱ्या तुम्ही आहात आणि तिसऱ्या सांगलीच्या. मग ह्याच्यात जे स्वरूप होतं पुरस्काराचं, हो, ते कशा पद्धतीचं होतं? काय काय मिळालं तुम्हाला ते पुरस्कार?
मला 6 लाखाचा चेक भेटला, झुंबर, नथ आणि रेशमची साडी भेटली. झुंबरनं सोन्याचं? हो, सोन्याचं. अरे वा, म्हणजे आम गुठली के दाम असं झालं तुमचा व्यवसाय तर. म्हणजे इकडचं तर उत्पन्न आहेच, प्लस आता हे उत्पन्न आहे, हे सगळं तुमच्या मेहनतीमुळं झालेलं आहे. या मेहनतीच्या पाठीमागे कोणीतरी पडद्यामागे ज्याला म्हणतो आपण, ते असं कोणीतरी असणार आहे. कारण 2015ला तुम्ही इथे आलात, 2021ला तुम्ही व्यवसायात उतरलात. ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला कोण होतं मार्गदर्शक, हे रस्ता दाखवणारा कोण सांगता येईल तुम्हाला, की तुमच्या पाठीमागे ज्यांनी तुम्हाला म्हणलं तू लढ, मी आहे? सर, जिल्ह्याची तर होतेच आणि तालुक्याचे पण खूप होते, माझे मिस्टर पण होते. या तिघांच्या सपोर्टामुळे आज मी इथं येऊ शकले. मिस्टरचा सपोर्ट तर हे सगळ्याच घरात असतो, त्याचं काय नाही. आणि माझ्या तालुक्याचा पण आणि जिल्ह्याचा पण. त्याच्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत आलात. आता कुठपर्यंत जायचं तुम्हाला? आता साधारणतः तुमचा 7-8 लाखाचा टर्नओव्हर आहे वर्षभराचा. सर, इच्छा खूप मोठी आहे. काय इच्छा व्यक्त तर करा. आता जसं इथपर्यंत आलात तसं तो निश्चित तो टप्पा तुम्ही गाठणार, यात काही शंका नाही. पण तुम्हाला कुठपर्यंत? कारण मी आतापर्यंत 20 ते 30 क्विंटल तुरी घेऊन डाळ करीत होते. आता अशी इच्छा बाळगली मुंबईला प्रशिक्षण घेतल्यापासून की मी आज 70 ते 80 क्विंटल तूर खरेदी करून डाळ विकणार आहे. बरं, आता ह्या बचत तुमचा जो गट आहे यामध्ये किती महिला आहेत? याच्यामध्ये 10 महिला आहे. म्हणजे हे जे तुमचं 7-8 लाखाचं उत्पन्न हे तुमच्या वैयक्तिक आहे? हो. आणि ज्या बाकीच्या 10 महिला आहेत त्या पण असं काही ना काहीतरी आणखी सोबत करतात ते पण. म्हणजे साधारणतः 10 महिलांच्या माध्यमातून 40-50 लाखापर्यंत तुमच्या पूर्ण बचत गटाचं टर्नओव्हर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता मग आणखी काय डेव्हलप, ह्याच्यात काही व्यवसाय वाढवायचे आहेत कुठले? हो, व्यवसाय वाढवायचे ना. मला अजून कोंबडी पालन करण्याची इच्छा आहे. म्हणजे कारण डाळीचं जे रॉ मटेरियल उरतं ना, ते बकऱ्या पण खाते आणि कोंबड्या पण खाते. म्हणजे परत त्याच्यातून आम गुठले का दाम, हे जे आहे म्हणजे वेस्टिन वायाला गेलंच नाही पाहिजे. कोंबड्याला त्याचं अन्न होतं, शेळ्याला अन्न होतं आणि परत त्याच्यातून उत्पन्न असं ते होतं. गावच्या काय परिस्थिती आहे जिथं तुम्ही राहता धार कल्याणमध्ये? आता गावातली काय परिस्थिती सांगाल की जे महिला करतात, पुरुषांची काय परिस्थिती असेल? पुरुष पण करते, थोडंफार करते, पण महिला जास्त करतात. किती असतील महिला उद्योजक ह्या गावात? गावात 30 ते 40 महिला उद्योजिका असतात. माझ्या महिलांची दूध डेअरी आहे, शेवाय मशीन आहे, मिनी पिठाची गिरण्या तर 2-4 महिलाकडे आहे, किराणा दुकान आहे, लेडीज गारमेंट्स आहे, ब्युटी पार्लर आहे, सगळं काही महिलांचं. म्हणजे तुमचं गाव महिला उद्योजक म्हणूनच समोर यायला लागले आता एवढे जे उद्योजक. जशी मी उद्योजक आहे तसं माझ्या महिला पण मी पुढे घेऊन जाणार आहे. माननीय शिव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा व्यवस्थापक चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका व्यवस्थापक श्री गणेश तिडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे या तिघांच्या मार्गदर्शनामुळे मी आज एवढी भरारी घेऊ शकले सर. कारण यांची खूप खूप मी धन्यवाद आणि आभार पण मानते.